जमतेच 10 फूट जमतेच. 10 फुटात तुमचा कमीत कमी 10 किलो मेथी पडते ना. 10 किलो मेथी जर पडली तर अरे 5 किलो सांबार 5 किलो मेथी पडली तरी बस झाली ना. जे भाग वाढते, भाव वाढते उन्हाळ्याचं तुम्हाला तेव्हाच्या टायमाची गोष्ट आणि नेट मध्ये येते काही बी. बरं याच्यात फॉल्ट काय वाटते तुम्हाला? काहीच नाही. काही नाही, नंबर 1चं काम हा आहे. हा तुमचं काय म्हणणं आहे? हे नाही जमती. हा नंबर 1चं काम 10 आहे बाबा. फुटाचा जर गाळा हिशोबाने. केला हा तर कमीत कमी दर हप्त्याला समजा क्विंटलभर मेथी निघते किंवा क्विंटलभर सांबार निघल. मग काय भाव झाला? जेव्हा तुटका नसते हो. तेव्हा 10 रुपये 20 रुपये छटाक देतात. करायच देत. कमी पाण्यात 100-150 रुपये. विशेष म्हणजे याच्यात पाणी द्यायची सुविधा आमची आहे, तुमच्या मोटरी पायपा नाही. तुम्ही नाही द्यायचं पाणी, जायचं पाणी आम्हीच देऊ. हे मशीन आपोआप करेल ते काम. सगळं हो पाणी द्यायचं काम ते करणार स्वतः. मग एवढा माहीत झालं काय सोपं आहे का? हे तुम्ही माहिती मला जमणार असते. हा काय बरं तुम्हाला काही कमी जास्त वाटते का बा याच्यात फॉल्ट सारखं हे आहे? काहीच नाही. तुम्हाला आंतरपीक वरही यायला जर घ्यायचे वजन वाढाल तर तार जाड लावायची. हो वजन वाढाल तुमचं तर हो ना. तुमचं याला तर वजन वाढाल तुमच्या. तर हे जे तार लावले हे याच्या व्यतिरिक्त काम झालं ते हा. तेलाचं. आहे का नाही? नाही तसे ते तार येलाले मजबूत आहेत बरं. ते काही तुटणारी त्या गोष्ट नाही ती. त्याला फक्त मंदा सपोर्ट टाका लागेल हे जास्त. जे लावलं का नाही आपण हा हे जे लावलं का नाही आता हा हे ज्याच्यात तोलणार नाही हे जास्त द्यावं लागतील तुम्हाला. हो सपोर्ट जास्त द्यावं लागतील. सपोर्ट तर सपोर्ट तुम्ही जाळायचे देऊ शकता. हो ना. नाही म्हणा, आपण आता हे तार वापरणार नाही. आपण आता सरळ कोणता वापरणार? आपला ते आर्थिंग तार जे आहे वाया, GI वायर. बस बस झाडा झाडा. ते कशालाच घमत नाही. असा बरोबर वजन तोलते ना ते वैभव.